नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज निफ्टी मंथली प्लस वीकली एक्सपायरी, निफ्टीची एक्सपायरी आता मंगळवारी होते, गेले 1 महिना झालं आणि आज मंथली एक्सपायरी, त्यामुळं मार्केटमध्ये थोडासा चॉपीनेस बघायला मिळाला. निफ्टीचं ओपनिंग पॉझिटिव्ह राहिलं 26,000च्या वरती, पण 26,000च्या वरती आज आणि काल सोमवारी, काल मी थोडा व्हिडिओ केला नाही टेक्निकल प्रॉब्लेममुळं, पण सोमवारी कालही आणि आजही निफ्टी जो आहे तो 26,000च्या वरती सस्टेन नाही होऊ शकला आणि हायर लेवलवरून 26,000च्या अबाव 26,050 26,100वरून काल आणि आजही निफ्टी आपल्याला खाली येताना बघायला मिळाला आणि क्लोजिंगसुद्धा दोन्ही दिवस 26,000च्या खालीच आपल्याला बघायला मिळते. ओव्हरऑल हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग हाच याच्या मागचा आपण एक अंदाज बांधू शकतो की निफ्टी जो आहे तो हायर लेवलला सस्टेन होत नाही, प्रॉफिट बुकिंग होतं आहे आणि निफ्टी जो आहे तो खाली डिक्लायनिंग करत खाली येतो आणि बऱ्यापैकी मार्केटमध्ये जी स्ट्रेंथ आहे 26,000च्या वरती ती बिल्टअप होताना बघायला मिळत नाही आहे गेले काल आणि आजच्या सेशनला. आज होप्स होत्या एक्सपायरीमध्ये सडन शॉर्ट कवरिंग येईल, पण तसं न होता मार्केटमध्ये उलटं परत पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं. पण लोअर लेवलवरून 2 वेळा निफ्टी जो आहे तो 26,800वरून 2 वेळा परत पुन्हा रिक्लाइम झाला 26,000च्या आसपास. जे काय त्याचे एंटायर लॉसेस होते ते रिकवर करून पण सक्षम राहिला नाही फर्दर मोमेंटम दाखवण्यासाठी. बँक निफ्टी सिमिलरली 58,000च्या खाली 2 वेळा आला 58,700पर्यंत, पण दोन्ही वेळेला 58,000च्या वरती चांगली रिकव्हरी देऊन बंद झालं आहे. बँक निफ्टी 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं, ती एक थोडंसं पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ऑलरेडी बँकिंग इंडेक्स जो आहे तो लाईफ टाईम हायलाच ट्रेड करत आहे आणि 58,200च्या वरती 58,500चे रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यावरती फर्दर न्यू हाईज करू शकतो आहे. त्यामुळे निफ्टीला हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग आहे, एक्सपायरी संपली आहे, त्यामुळे बघणं गरजेचं आहे की उद्याच्या सेशनमध्ये फ्रेश बाईंग येतं का परत पुन्हा थोडेसे प्रॉफिट बुकिंगचा माहोल राहतो. त्यामुळे उद्याचं सेशन खूप महत्त्वपूर्ण आहे. निफ्टी उद्यासाठी ट्रेड करायचा असेल तर 26,000 आणि 26,100 हे 2 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. 25,900च्या खाली आला तर 25,800पर्यंत येऊ शकतो. 25,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे कारण गेले 2 दिवस 25,800 चांगला बऱ्यापैकी प्रोटेक्ट झाला आहे निफ्टीला. जर 25,800च्या खाली सस्टेन राहिला उद्या तर फर्दर प्रॉफिट बुकिंग 25,700 ते 600पर्यंत येऊ शकते. अदरवाईज निफ्टीला 25,900च्या वरती 26,000 पहिला रेजिस्टन्स, 26,000च्या वरती 26,100पर्यंत जाऊ शकतं. 25,900च्या खाली आला तर 25,800पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. 25,800 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. बँक निफ्टीमध्येही सिमिलरली 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आला तर 57,700 जो आज चालू आहे तिथंपर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. 57,500 पहिला सपोर्ट आहे आणि त्याच्याही खाली गेला तर 57,500पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. हायर लेवलला 58,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 58,500च्या वरती मेंटेन राहिला तर फर्दर पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप बँक निफ्टीमध्ये होऊ शकतो. अदरवाईज बँक निफ्टी 58,000 ते 58,500 या रेंजमध्ये ट्रेड करू शकतो आणि निफ्टीसुद्धा 25,800 त्या 26,000 या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये उद्या ट्रेड करू शकतो. या सपोर्ट रेजिस्टन्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज निफ्टीची IIP आकडेसुद्धा आलेत, 4 महिन्याच्या लोला आहेत, त्यामुळे 4%च्या आसपास IIP ग्रोथ आहे, त्यामुळे तीसुद्धा थोडीशी वीक वाटते. ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा काही फारसं पॉझिटिव्ह घडामोडी नाही आहेत, त्यामुळे निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये या लेवल्सनुसार आपण काम करू शकतो. आज NSEमध्ये 1174 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1662 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 21 शेअर्स वाढले, त्या बाजूला 29 शेअर्समध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये. निफ्टीमध्ये सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा आज मेटल सेक्टरला तेजी राहिली, 1%ची तेजी मेटल सेक्टर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग सेक्टर थोडंसं पॉझिटिव्ह राहिलं. बाकी IT, ऑटो, फार्मा, FMCG, रियाल्टी, एनर्जी या सगळ्या सेक्टरमध्ये चांगलं सेलिंग बघायला मिळाले. अर्धा ते 1%ची डाऊनमूव या सगळ्या सेक्टर्समध्ये बघायला मिळते. ग्लोबल मार्केटमध्ये जसं मगाशी म्हटलं शांतता आहे. युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, फारशी काय वदगड नाही. डाव जोन्स गेले 2 दिवस चांगलं तेजी केले, 400 पॉईंटची, कालही 350 पॉईंटची तेजी आहे. त्यामुळं आजही डाव फ्युचर्स 100 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवतात, 130 पॉईंट, पण गेले 2 दिवस चांगली रॅली दिली. ऑलरेडी लाईफ टाईम हायला डाव जोन्स ट्रेड करत आहे. जपान आणि US ट्रेड डील होण्याची शक्यता आहे. जपान, US आणि चायनामध्ये सुद्धा ट्रेड डील होण्याची शक्यता आहे, कारण ट्रम्प जे आहेत ते चीन आणि जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तिकडनं आउटकम पॉझिटिव्ह आला तर डाव जोन्समध्ये फर्दर आणखी पॉझिटिव्ह मोमेंटम येऊ शकतो. त्या अनुषंगाने US मार्केटमध्ये तेजी राहील. परिणामी आपल्याही मार्केटमध्ये थोडंसं पॉझिटिव्ह ओपनिंग राहू शकतो जर डाव जोन्स चांगलं पॉझिटिव्ह गेलं तर. पण हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग
हे थोडंसं आपल्याला गेले 2 दिवस बघायला मिळते. मग ते थोडंसं बघणं गरजेचं ठरेल की हायर लेवलला उद्या परत पुन्हा प्रॉफिट बुकिंग येतं का. कारण FIs किरकोळ का होईना थोडीशी विक्री करतात, पण हार्ड सेलिंग थांबलं आहे त्यांचं, रिलेंटलेस सेलिंग थांबलं आहे. 200-250 कोटीचं किरकोळ सेलिंग काल FIsने केलं आहे. DIsने चांगलं 2400 करोडचं बाईंग केलं आहे. आजचा डेटा FID याचा थोडा कन्सिडर करता येणार नाही, कारण मंथली एक्सपायरी आहे. मग थोडंसं आर्बिट्राज ट्रेड्स बऱ्यापैकी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे असतात, त्यामुळे थोडंसं आजचा तो डेटा अवॉइड करू शकतो. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला तर बद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.